व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, हा सुद्धा व्हिडिओ आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण ना आज आम्ही चाललोय पुण्यामधील ऐतिहासिक ठिकाणी चाललोय. त्या ठिकाणाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच की फुलेवाडा. या ऐतिहासिक ठिकाणी ना आज आम्ही भेट देणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ ना तिथला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, आता तुम्ही बघू शकताय आम्ही आता उभे आहोत मोकाई चौकमध्ये. इथे बघा आता 4 बस आपल्या लागलेल्या आहेत. आता आपली एक्झॅक्ट बस आपल्याला मनपाला जायचं आहे. तर ती बस आता आम्ही इथली चेक करतो. आणि आज वातावरण पण असं झाले ना की वाटते मला पाऊस येणार 100%. पण हरकत नाही, आपण आता बसमध्ये मस्त प्रवास करूयात. बस इथनं लागलेली आहे. आतमध्ये आपण जागा वगैरे बघू आहे का नाही. सध्या इथनं काय फुल जागा रिकामीच असते, कारण ना इथे आपल्याला काही टेन्शन नाही. आपण मेन बस स्टॉपवरतीच आहोत. आपल्याला हार्डली 1 तास लागेल कंप्लीट. जर ट्रॅफिक वगैरे लागला तरच, नाहीतर आपण लवकर पोहोचू. गाईज, जस्ट पोहोचलो बघा आपण आता मनपामध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता भरपूर बस लागलेले आहेत. यापैकीच ना आपल्याला एखादी पकडावी लागणार आहे. आम्ही जस्ट इथे मोठ्या बस स्टॉपवरती आलेलो, पण आपली बस काही इथनं नाही आहे. आम्हाला समोर जावं लागणार आहे विचारत. आणि हलकासा पाऊस पण सुरू झाला आहे. बघूयात, चला आता आपल्याला ना दुसऱ्या साईडला जाऊन आपली बस चेक करायची आहे. तर गाईज, फायनली आपण आपल्या लोकेशनवरती आता पोहोचलो आहे. तुम्हाला एक्झॅक्ट आता समोर दिसत असेल. हा समोर बघा महात्मा फुलेवाडा. एवढा वेळ गेला पण व्यवस्थित आपण पोहोचलो. शोधत आलो. आता आतमध्ये जाऊयात आपण. व्यवस्थित आतमधलं ना मी तुम्हाला कव्हर करतो. तुम्ही बघू शकता आपला हा असा एरिया आहे सध्याचा इथला. एंट्री बहुतेक समोर नाही, आपण जाऊन बघूया समोर. इथे लिहिले पण बघा महात्मा ज्योतिबा फुले स्मारक. गाईज, हा तुम्हाला दिसत असेल फुलेवाडा. आपण आता आतमध्ये जाऊयात. आतमध्ये आहे गर्दी, पण पोचलो जस्ट आपण आता आतमध्ये. तर गाईज, रिटर्न आता आम्ही मनपा स्टॉपवरती आलो, कारण आमचा पोपट झाला. तिथे गेलो, आतमध्ये गेलो आणि त्यांनी सांगितलं की व्हिडिओला परमिशनच नाहीये. तर आम्ही तिथनं ना आता काय झालं, पूर्ण आमचा पोपट झाला. म्हणून आम्ही तिथनं काय केलं, रिटर्न आता परत मनपावरती आलोय. आता बघू, इथे थांबलोय आम्ही. आता परत बसची वाट बघतोय. कसा होता एक्सपिरियन्स समज? काय आता आम्ही एवढ्या लांब रावेतवरनं आलोय. आम्ही रावेतवरनं पुण्याला आलो. एवढं लांब म्हणजे 1-1.5 तासाचा प्रवास करून आलो. कारण फुलेवाड्याचा आम्ही 1 नंबर व्हिडिओ बनवणार होतो. म्हणजे आणि मनपापासून आम्ही 2 किलोमीटर चालत पण गेलो तिथपर्यंत. पण तिथे गेल्यावरती त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही. त्यामुळे एकदम आहे ना सगळा मूडच खराब झाला. पण जाऊ द्या, काही हरकत नाही. आता एवढ्या लांबची जर्नी तर झाली. आता परत मनपाला येऊन थांबलोय. तिथनं आता परत आम्ही डांगे चौकसाठी जातोय आपल्या इथे. तर गाईज, आता परत ना आम्ही आता रिटर्न घरी चाललोय. बघूयात आता रिटर्न आपली जर्नी. मला तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा होतो फुलेवाडा, पण मला माहिती नव्हतं आतमध्ये परमिशन नाहीये. पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम अजून छान लोकेशन मी कव्हर करेल. बघा, एवढा लांब आलोय आणि आम्हाला गाय म्हशी बघून जावं लागतं. काय नदी, गाई म्हशी आहेत. एवढा लांब आपण गाय बघण्यासाठी आलोय, गाय म्हशी बघण्यासाठी आलोय. हा समोर बघा, इथे नदी पण आहे, ब्रिज. आता आम्ही इथे परत बसची वाट बघतोय. येईल आपली बस. इथे आता परत थांबावं लागणार आहे आम्हाला थोडा वेळ. आणि त्यामध्ये एकतर आम्हाला फुलेवाडा सापडत पण नव्हता. आम्ही एवढं चालत रिक्षाने वगैरे गेलो. आता परत आम्ही पावसात अर्ध भिजलो, पण आता जाऊयात परत घरी। तर गाइस हा तुटका मुटका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। थोडा जरी आवडला असेल एक लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।